विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दुसऱ्या आठवड्याचा स्टडी प्लॅन मी तुम्हाला देणार आहे. मग गेल्या आठवड्यात केलं काय आपण जरा डिस्कस करूया. आपण पहिल्या आठवड्यामध्ये सॉलिड स्टेटचे ना सगळे पीवायक्यू सॉल्व्ह केले. एक टेस्ट पण दिली. खूप मुलांनी टेस्ट दिली. परफॉर्मन्स पण छान आहे तुमचा त्याच्यामध्ये. मग सॉलिड स्टेट आपण सीईटी साठी फिनिश केलंय. बरोबर आहे. त्याचबरोबर 11th ट्रिगो 2 हा टॉपिक तुम्ही फिनिश केलाय. पण हे कुठं फिनिश केलं आपण? हे आपण फिनिश केलंय कशामध्ये सांगा? आपल्या 11th सेक्शन मध्ये. त्याची टेस्ट पण तुम्ही दिले. संघर्ष बॅच वर ऑसिलेशन त्याचा आज शेवटचा पार्ट अपलोड होईल. म्हणजे तुमचं थिअरॉटिकल झालं सगळं. मग अशा रीतीने टोटल 3 सब्जेक्ट प्लस ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन सुद्धा निम्म्याच्या वर झालेला आहे. मग अशा रीतीने जवळ-जवळ 3.5 टॉपिक पहिल्या आठवड्यात तुम्ही केलेत. खूपच छान आहे, खूपच छान आहे. दर आठवड्याला 2-2, 3-3 टॉपिक, महिन्याला 8 टॉपिक जर कंप्लीट केले तरी ऑक्टोबर एंड पर्यंत पोर्शन छान क्लिअर होणारच आहे आपला. आणि हेच आपलं टार्गेट आहे. वीक 2 मध्ये आपण कुठले टॉपिक घ्यायचे मी तुम्हाला सांगतो. आता संघर्ष बॅच मध्ये आपण ऑसिलेशनचा थिअरॉटिकल पार्ट संपवलाय. मग आपण काय करूया, की क्रॅश कोर्समध्ये ऑसिलेशनच्या पीवायक्यू स्टार्ट करूया आपण. फॉर्म्युलाची लिस्ट तयार ठेवा आणि व्हिडिओ बघा. पण आता व्हिडिओ लॉक आहेत. याचा अर्थ आज ऍडमिशन घ्यायची लास्टचा डेट आहे लक्षात घ्या. नाहीतर हा लोड तुमचा वाढतच जाईल. एक आठवडा मी तुम्हाला फ्री डेमो लेक्चर्स दिलेत आणि कालच खूप लोकांनी कोर्स परचेस केलाय आणि मला माहिती आहे आज सुद्धा बरेच जण कोर्स परचेस नक्की करणार आहेत. कोर्स परचेस करायच्या अगोदर तुम्ही माझ्याशी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. WhatsApp मेसेज करा, मी रिप्लाय करेन. ओके. बरं. पण गेले 4 दिवस प्रचंड धावपळ सुरू आहे. क्लासमधल्याच माझ्या विद्यार्थ्यांची लग्न अटेंड करतोय मी. दुर्दैवाने एका दिवशी 2-2, 3-3 लग्न असल्यामुळे काही ठिकाणी जाता पण आलं नाहीये. पण आज मी आहे फ्री तुमचे कॉल अटेंड करायला. ओके. बरं, म्हणजे क्रॅश कोर्सवर ऑसिलेशन स्टार्ट होईल. संघर्ष बॅचवर मी तुम्हाला सांगतो ऑसिलेशनच्या न्यूमेरिकलचा शेवटचा व्हिडिओ आहे. न्यूमेरिकल टेक्स्टबुक मधले सॉल्व्ह न्यूमेरिकल झाले का मग आपले? झाले की ऑसिलेशन मध्ये घेतलेत की. पण फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आणि ऑर्गॅनिकची जी बॅच आहे त्यात ऑसिलेशन पुन्हा होणार. साधारण एका महिन्याने घेऊया आपण. म्हणजे रिवाइज पण होईल ना. म्हणजे तुमचा सगळा प्लॅन मी तुम्हाला देतोय. तुम्हाला काही इकडं-तिकडं विचार करायची गरज नाहीये. मी सांगतो तेवढं करायचं. आणि 11th स्टँडर्डचा वन शॉट लेक्चर आहे बरं का लक्षात घ्या. 1 तासाचं लेक्चर आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री वरती. आज थोडं कंप्लीट करा. उद्या पण मी तुम्हाला तोच व्हिडिओ बघायला लावणार आहे आणि ॲट द एंड आठवड्याच्या शेवटी आपली ऑसिलेशनची टेस्ट होईल क्रॅश कोर्समध्ये. सम बेसिक कन्सेप्टची केमिस्ट्रीची टेस्ट होईल क्रॅश कोर्समध्ये. ओके. आणि मला असं वाटतंय तिसरी टेस्ट पण घेतली पाहिजे ऑर्गॅनिकची. हां. तुम्हाला सांगतो त्या टेस्टमध्ये 20 प्रश्नांसाठी 2च मिनिटं वेळ देणार आहे. नाहीतर 3 मिनिटं जास्तीत जास्त वेळ देईल. हां. नाहीतर चला ठीक आहे. तुमचे चेहरे कळाले मला इथून लांबून दिसले. 5 मिनिटं वेळ. हां. मी ऑर्गॅनिकची टेस्ट म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपल्या 3 टेस्ट होणार आहेत. म्हणजे आता मला सांगायचं काय तुमच्या लक्षात आलं असेल, की हा जो आपला प्लॅन आहे ना, हा फुल प्रूफ प्लॅन आहे. हा तुम्ही अभ्यास करा, टेस्ट प्रामाणिकपणे द्या. असं होऊ शकणारच नाहीये, की तुम्हाला कमी मार्क आलेत. मग आता रोज मी हे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. बघता-बघता आपण ना सांगतो 8व्या दिवसाचं पण टार्गेट दिलेलं आहे. सुट्टी नाहीये बिलकुल. रविवारी तर खूप काम आहे आपल्यासाठी आणि त्याचबरोबर मला आता तुम्हाला सांगायचं आहे काय ते लक्ष द्या. व्यवस्थित समजून घ्या. आज तुम्ही मित्रांबरोबर डिस्कस काय करायचं आहे, की ऑसिलेशनचे फॉर्म्युले डिस्कस करायचे आहेत. आज तुम्ही सॉलिड स्टेट तुम्ही तुमच्या मित्राला विचारायचं. काय विचारणार, की ग्राफाईट हे कोणत्या टाइपचं सॉलिड आहे? सांगता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही एक्सप्लेन करा. वॉटर, ऑक्सिजन, हायड्रोजन सुद्धा सॉलिड आहेत. मग मॉलिक्युलर सॉलिड आहेत. मग पोलर आहेत का नॉन पोलर आहेत? कारण सीईटीत हे विचारताय. म्हणजे आज तुम्हाला हे कंप्लीट करायचंय. मी ऑफलाईनच्या मुलांना छडी घेऊन विचारणार लक्षात घ्या, की सॉलिड स्टेटचं क्लासिफिकेशन आज व्हायला पाहिजे. त्याचबरोबर ऑसिलेशनचे फॉर्म्युले रिवाईज करा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 5 तरी पॉलिमरसाठी लागणारे मोनोमर म्हणजे सिंगल युनिट 10th ला पण झालं हे. म्हणजे विनाइल क्लोराईड पासून पॉलिव्हिनाइल क्लोराईड तयार होतात. असे कमीत कमी 5 तरी मोनोमरची नावं आज तुम्ही सांगायची. ओके. मग हे माझं तुम्हाला टार्गेट दिलंय लक्षात घ्या. कंप्लीट करायचंय हे सॉरी हे कंप्लीट करायचंय. ऑसिलेशनचा शेवटचा पार्ट, पहिला पार्ट यासाठी तुम्हाला 2 ते 3 तास वेळ काढावा लागेल. त्याचबरोबर हे डिस्कशन करायचंय. डबा खाताना मी बघितलंय, बऱ्याच वेळा बघितलंय. जगाच्या गप्पा चाललेल्या असतात. हे असं, तसं, तसं. ह्याच्या पण गप्पा मारा ना थोडंसं. छान होईल.
मग चला, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.